लहानपणीच्या काही खास आठवणी आणि त्याचसोबत ना दरवर्षीप्रमाणे चालत आलेल्या अशा काही परंपरा असतात की ज्याच्या आपण दरवर्षीप्रमाणे आतुरतेने वाट बघतो. त्याचप्रमाणे ना यावर्षी ना म्हणजे मी माहेरी आले होते बऱ्याच दिवसांनी आणि सुट्टीसाठी राहिले होते, तर म्हटलं यावेळेस पालखी सोहळा आहे तर राहूयात काही दिवसांसाठी. आणि माझ्या माहेरी ना घरासमोर छान असं मंदिर आहे बघा. पालखीचा मुक्काम असतो या ठिकाणी, तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम. तर आदल्या दिवशी मी मंदिराच्या ठिकाणी म्हणजे परिसरात फिरायला गेलो होतो. संध्याकाळच्या वेळी खूप छान अशी तयारी केली होती बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे मुक्काम असतो पालखीचा त्या ठिकाणी ना अशी एवढी खास म्हणजे वारकऱ्यांसाठी तयारी केलेली असते बघा. असं शेड वगैरे मोठ्या टाईपमध्ये असतं, खाण्याची राहण्याची भरपूर अशा सोयी केलेली असतात गावामध्ये सुद्धा सगळ्या. आणि खूप भारी वाटतं, म्हणजे वातावरणच ते खूप वेगळं असतं आणि खूप छान वाटत होतं बघा. असं लाईटिंग वगैरे केलं होतं आणि परिसर सुद्धा खूप मोठा आहे मंदिराचा. आम्ही लहानपणी ना इथे खूप खेळलोय आणि त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे म्हणजे पालखी ना तुकाराम महाराजांची इथे मुक्कामी असल्यामुळे ना भरपूर साऱ्या गोष्टी इथल्या आठवणीतल्या आहेत म्हणजे पालखीच्या वेळेसच्या. आणि सोबत मग संध्याकाळच्या वेळी बघा तिथे तयारी चालू होती मंदिराच्या परिसरामध्ये, रांगोळी वगैरे काढली होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना थोडंसं ऊन पडलं होतं, पावसाचं वातावरण. नंतर ओपन केले जातात म्हणजे जेव्हा पालखी येते आणि मग त्याच्या ठिकाणी नंतर पालखीचे दिंडे असते ते आपापल्या ठिकाणी मुक्कामी गेल्यानंतर मग बाकीचे दुकाने वगैरे लागतात. तर खूप गर्दी असते. आणि बघा संध्याकाळचे 6च्या दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम म्हणजे 6च्या दरम्यान एंट्री असते गावामध्ये, वरवण गावामध्ये. फुलं बघ लागतात, किती छान छान असतात ना. आणि मग त्याच्यानंतर भरपूर साऱ्या दिंड्या येतात तिथे मंदिरापाशी आणि पालखी सुद्धा येते तुकाराम महाराजांची. रथ असतो ना जो तो. आणि मग तिथे आल्यानंतर गर्दी वगैरे खूप होतेच, सोबत आरती होते. आणि मग जिथे वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी त्या दिंड्या आपल्या जातात जिथे त्यांना म्हणजे राहण्याची आणि जेवणाची सोय असते. आणि खूप छान म्हणजे एकदम भक्तिमय वातावरण होऊन जातं. आणि याच्या निमित्ताने मैत्रिणींच्या गाठीभेटी पडतात सोबत ना. खूप भारी वाटतं म्हणजे या दिवशी ना खूपच भारी वाटतं. किती वाजता यावं? 9. शाळेला आम्हाला ना लहानपणी सुट्ट्या द्यायच्या 2 ते 1.5 दिवसासाठी, म्हणजे सुट्ट्याच असायच्या कारण की ना भारी वाटायचं. आणि त्याच्या आदल्या दिवशी ना आमच्या म्हणजे शाळेमध्ये ना वारकरी वगैरे म्हणजे दिंडी काढायची अशी पालखी, सगळ्यांनी असं ट्रॅडिशनल लुकमध्ये जायचं आणि खूप भारी वाटतं त्या दिवशी तुळस वगैरे घेऊन. तर बघा अशा पद्धतीने ना तुकाराम महाराजांचा जो पालखीचा रथ आहे तो खूप छान म्हणजे खऱ्या फुलांनी सजवलेला असतो. खूप भारी वाटतं म्हणजे त्या दिवशी आपल्या गावामध्ये ना खूप भारी वाटतं, एकदम प्रसन्न. आणि संध्याकाळच्या दरम्यान गर्दी म्हणजे हळूहळू वाढायला लागते 4 ते 5च्या दरम्यान. तसे म्हणजे आदल्या दिवशीपासूनच वारकरी यायला सुरुवात होते, पण नंतर जरा जास्त येतात. कोणी तुळस किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे असते ना ते घेऊन, झेंडे वगैरे घेऊन येतात. आणि बरेचसे बघा आता सध्याच्या युगामध्ये बरेचसे तरुण पिढी सुद्धा याच्यामध्ये आहे वारकरी, म्हणजे अशा पद्धतीने असते मुक्काम करत. तर खूप भारी वाटतं या दिवशी गावामध्ये. आम्ही ना आतुरतेने म्हणजे या दिवसाची वाट बघत असतो, कारण की ना हे वातावरणच वेगळं असतं, एकदम भक्तिमय वातावरण. आणि एवढा समाज ना म्हणजे दरवर्षीप्रमाणे एवढा समाज ना वर्षातून एकदाच बघायला मिळत असेल, त्यामुळे एकदमच भारी वाटतं. तर तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्लॉग ना फुल आहे पण खूप छान आहे बघण्यासारखा. तर मी माहेरी गेल्यामुळे ना भरपूर दिवस राहिले होते, पण खास हा सोहळा बघण्यासाठी मी तिथे अजून 2-3 दिवस एक्स्ट्रा राहिले. आणि बेबीसुद्धा होतं त्यासोबत,
तर चला म्हटलं थोडे दिवस राहूयात, तिला सुद्धा असं काहीतरी बघायला मिळेल, वेगळं काहीतरी. आणि भरपूर आजूबाजूचे म्हणजे आसपासचे जे लोक असतात ना गावचे, ते सुद्धा दर्शनासाठी इथे येतात. आणि येताना सुद्धा म्हणजे नाश्ता जेवण वगैरे भरपूर लोक गावातले म्हणजे अन्नदान तर भरपूरच असतं या दिवशी. आणि बघायला सुद्धा खूप लोक येतात ही पालखी सोहळा. आणि मग संध्याकाळच्या वेळी सगळं झाल्यानंतर अशी दुकानं वगैरे लागतात. चला, बघा. हा पालखी सोहळ्याचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.